आज सकाळी सकाळी अगोदर डाळीचा कुकर लावला. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. आज होती होलिका दहन, तर मी पटपट सगळी कामं आवरून घेतली. अगोदर देवपूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर आज मोठा व्लॉग मी बनवला आहे, तो लवकरच येईल चॅनलवरती, नक्की बघा जाऊन. तर इथे मी नाश्त्यासाठी सगळ्यांना बोलवलं होतं आणि नाश्त्यासाठी मी जास्त काही करत बसली नाही. चपात्या होत्या आणि शरणव सकाळीच गेला होता, तर चहा चपातीच आम्ही खाल्ली आणि इथे पुरण वगैरे करून घेतलं. पोळ्या करायच्या होत्या आज. आणि पसारा बघा माझा, आता पोळ्याचं जेवण म्हटल्यानंतर पसारा असणार, तर प्लीज इग्नोर करा. आणि तेलाच्या पोळ्या आता मला मस्त जमतात आणि याची ट्रिक म्हणजे काय काय गोष्टी असतात त्या माझ्या मावशीने मला शिकवल्या होत्या, तर आता छान जमतात. पहिले जमायच्या नाहीत, फाटायच्या वगैरे, आता एवढ्याशा फाटत नाहीत, कधीतरी थोडीशी फाटते, पण पुरण आणि पीठ याचा चांगला मेळ बसवला आपण की आपोआप छान येतात पोळ्या. एकच आहे माझं की एकसारख्या नाहीत होत प्रत्येक पोळी, एक मोठी एक छोटी वगैरे होते, पण ठीक आहे, छान होतात, मऊ सूद होतात तेलाच्या पोळ्या. आणि मी आता पिठाच्या पोळ्या करायचं सोडून दिलं जेव्हापासून मला तेलाच्या पोळ्या येतात. तर तुम्ही इथे बघू शकता, छान छान फुगतात सुद्धा माझ्या पोळ्या. आणि मग पुरणपोळीचा वगैरे सगळं जेवण झालं. श्रीयूला स्कूलला सोडलं यांनी जाऊन, हे घरी होते. तर मग नंतर नैवेद्य वगैरे दाखवला आणि शरणव आल्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो. आणि जेवता जेवता ह्यांनी क्रांतीज्योती विद्यालय लावला होता, जो की आम्ही काल थोडासा बघितला होता. त्याच्यानंतर मस्त जेवण वगैरे घेतलं आणि संध्याकाळी सत्यनारायण पूजा आजच होती, तर त्याचा नैवेद्य वगैरे मी अगोदरच बाजूला काढलेला आणि होळीचा पण रात्रीचा मी डब्यात काढून ठेवला होता आणि मग आम्ही जेवण केलं होतं. त्याच्यानंतर सत्यनारायण पूजेची सगळी तयारी करून वाचन वगैरे केलं, आरती केली. आणि हे घरी होते लकीली, त्यामुळे श्रीयूला आणायला पण हेच गेले होते खाली. इथे तुम्ही बघू शकता, एकदम सिंपल साधी पूजा असते, काहीच जास्त नसतं, फक्त अध्याय 5 वाजायचे असतात आपल्याला. आणि संध्याकाळी दरवर्षीप्रमाणे दीपांगण सोसायटीमध्ये खाली होळी ची तयारी केली होती. संध्याकाळी आम्ही खाली गेलो आणि छान पूजा वगैरे केली आणि मग होलिका दहन वगैरे करण्यात आलं. ह्या सोसायटीच्या बायका आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत आणि बरेच जण वेळाने आले, पण ठीक आहे. आता इथे बघा, इथे होलिका दहन वगैरे केलं आणि सगळे ते हे करत होते. कसं असतं, ही खूप मोठी पेटवतात होली, त्यामुळे मग हे असं खोचा वगैरे मारून ते छान असं पेटवलं जातं, कारण ती व्यवस्थित पेटली देखील पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी ह्याची राख आपण घरी घेऊन यायचं असतं. तर तुम्ही इथे बघू शकता, आम्ही छान छान फोटो वगैरे पण काढले. ह्या सगळ्या सोसायटीच्या बायका वगैरे आहेत आणि आम्हाला कोणीतरी सांगितलं की फेरी मारा काकींनी वगैरे, तर मग आम्ही एक की दोन फेऱ्या पण मारल्या. त्याच्यानंतर छान छान फोटोज वगैरे काढले. सगळेच खाली आले होते, खूप मज्जा आली. दरवर्षी होळीला सगळेच खाली येतात आणि मजा येते खूप. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण. चला तर मग लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. बाय.